नमस्ते साहब, नमस्ते। ए साहब के लिए जरा विलेज मार के चाय बनाओ। जल्दी बनाओ। बैठो साहब, बैठो। तेरा चाय रहने दे। तेरे पास वो गोलू नाम का लड़का था, वो कहाँ है? साहब मुझे नहीं मालूम। ए जाफरिया बोल ना। 2 दिन जेल की हवा खाएगा, पता चलेगा। ए कुठे इसको? सांगतो साहब, सांगतो। यात माझा काय भी कसूर नाही। झाला ना घोटाळा। वो बापू आहे ना साहब, त्यानेच गोलूला पळवलं आहे साहेब। मी खरं सांगतो साहेब। कौन बापू? तो नाही क्या, बहुरूपी का काम करताय। त्याची झोपडी आहे ना साहेब, गावकऱ्यांनी जाळून टाकली। तुमच्या समोर आला ना तर तुम्हाला तो ओळखू सुद्धा येणार नाही साहब। देखता है लेकिन बहुत चालाक है वो। देखता है, मैं देखता हूँ उस बापू को। अच्छा, म्हणजे मला बापूला शोधावं लागेल। दादा, माझं पोरग कालपासून गावात कुठं बी दिसेना। शाळेत जायची लय हौस होती पोराला। आता कुठं हुंदडतंय, कोणाला बी पत्ता नाही। अगं बाई, तुझं पोरग मला सांगून थोडीच जातंय कुठं। असेल इथंच कुठेतरी हुंदडत रानावानात, एखाद्या पाखराच्या माग। नाही दादा, पोरग कालपासून गावात कुठं बी दिसेना। जरा पोलिसात मोबाईल लावा ना दादा। लावतो लावतो। पहिले हा कोणाचा आहे बघतो। बाबू, साहेबांचा फोन। हॅलो, हा वय साहेब, वय साहेब, लगेच आलो, लगेच आलो। ओके ओके साहेब, चला रे, साहेबांनी बोलवलंय। नमस्कार साहेब। नमस्कार नमस्कार। हा बोला साहेब, गावामध्ये मंदिराचं काम सुरू केलंय, त्यासाठी तुमची मदत हवी होती। तुमच्या निधीतून काही मदत मिळाली तर? मदत पाहिजे होती तुम्हाला? आम्हाला विचारून काम सुरू केलं का? नाही ना? मग ज्याला विचारून काम सुरू केलं त्याला विचारा, मग काम संपवा, कळलं? असली अर्धवट कामं आम्ही करत नसतो, ठाऊक नाही का तुम्हाला? बसा। बरं साहेब। ताई तुम्ही बोला। साहेब, परवा माझ्या मुलीचं लग्न आहे, आपण लग्नाला आला तर आनंद वाटेल। शिल्पाचं लग्न आहे व्हय? हो। नाही, मला याला खूप आवडलं असतं, पण काय आता अधिवेशन सुरू होत आहे, पण मी त्यातून प्रयत्न करतो। बरं ठीक आहे। कोणाला काही? हां बोला। तन्मरवाडीचा पाणी प्रश्न फार गंभीर होत चाललाय, एकदा आपण जर लक्ष दिलं तर फार बरं होईल। नाही, ते बरोबर आहे। त्याचं काय, अधिवेशनात आम्ही सगळे प्रश्न मांडणार आहे, तेव्हा ते सगळं काही होऊन जाईल, त्याची काळजी करू नका, कळलं? बरं साहेब। बोला, आणखी कोणाला काही प्रश्न विचारायचे आहेत का? नाही ना? चला या। बरं, मी काय म्हणतो, आता अधिवेशनाला चाललोय मी, निवडणुकाही तोंडावर आल्या आहेत, तेव्हा आता आपल्याला तयारी करायला पाहिजे। अरे बरोबर का नाही? होय साहेब, मंत्रीपद मिळणारच, नक्की मिळणार। या वेळेला एकदम जोरदार प्रचार करणार आपण। लाल दिव्याची गाडी येणार म्हणजे येणार। व्हेरी गुड, पण त्याच्या आधी फक्त प्रचारच करा, नुसती स्वप्न पाहू नका। नक्की साहेब। कळलं? हां, ये समजायला मिठाई दे। हां चला। ए उस्मान, 2 बिगर शक्कर चाय देना। ठीक है दादा। दादा, दादा, झाला ना घोटाळा? पुढं बोलतोस का टाकू? ए जाफरे, काय ते पटक्यात सांग। दादा, सब गाव वाले ने लोग मिलके ओ बापूची झोपडी जाळून टाकला। अरे भाईताडा, शिळे बातम्या नको सांगू, पुढे बोल। दादा, काल माझ्याकडे पोलीस आले होते, चौकशी केली त्यांनी माझी। मग तू काय बोललास? बस का दादा, जो हुआ था वो सब मैंने बता दिया, कसम खुदा की। अब बापू नहीं बचने वाला। नशीब माझं, इथं घोटाळा नाही केलाय। चल बस गाडीत। उस्मान भाई। बोलो भाई। मैं 10 मिनट में आया, जरा टपरी का ख्याल रखना। हाँ ठीक है। काय झालं माझं? पहा, माझ्या संसाराचं वाटोळं झालं साहेब। दुश्मनाने माझी झोपडी जाळून टाकली। कुठं राहणार, काय करणार, मला तर काही कळत नाही साहेब, कळत नाही।
अरे माझ्या झोपडीचं सारा नाश करून टाकलं. आणि काही नुकसान झालं असेल? कुठं राहणार, काय खाणार, कसं जगणार मला तर काहीच कळत नाही. काय करू देवा. गरीबाचा कुणीच वाली नाही, कुणीच वाली नाही. साहेब कुणीतरी केलं पहा, तुम्ही तरी माझ्यावर दया करा. माझ्यावर न्याय करा साहेब. साऱ्या संसाराचं वाटोळ करून टाकलं माझं. झालं का? हो साहेब, नीट लिहा. हा. दादा, ये तो घोटाला हो गया. ये तावीज आपने गोलू का है दादा. वो बापू ने बच्चे भगाए लगता है. 2-4 दिन हो गए गांव में, अभी तक बहुत बच्चे गायब है. तावीज त्या बापूचा पर्दाफाश झालाच पाहिजे. मला काय माहित नाही. बापूला पकड्या. त्या बापूमुळे त्या सगळ्या गावाचा वाटोळा झालंय. राम राम पत्रकार साहेब. राम राम. बऱ्याच दिवसानं गावाकडे आला, काय म्हणताय? काल रात्री गावात काहीतरी घटना घडली, त्याबद्दल मला माहिती हवी होती. काल रात्री? ए गपरे, काय नाही घडलं साहेब आमच्या गावात काल. अहो हे कसं शक्य आहे? काहीतरी घडल्याशिवाय का? काहीच घडलं नाही साहेब. तुम्हाला नक्की माहिती असणार. नाही साहेब, आम्हाला काय माहिती नाही. आता तुम्हाला सांगायचंच नसेल तर ठीक आहे. एक सल्ला देऊ का साहेब, तुम्ही बी शोधू नका. तुला काय गरज होती बोलायची? नाही त्यांना सांगावं म्हटलं. कशाला डोकं चालवतो काय पण? जाऊ दे, मला काय माहिती. जाऊ दे, काय झालं असेल ते जाऊ दे. काय करायचं आपल्याला? जाऊ दे. असं जाऊ दे, जाऊ नाहक सुचवाल नको बाबा. जय हो मालक. अजून एक ग्लास द्या ना. अजून एक ग्लास देऊ? अरे किती पिशील तू अजून? हा किती पिशील तू अजून? अरे बस झालं ना, किती पिशील? जा पळ तुझ्या घरी, चल. बस झालं. मालक तुमचे पाया पडतो मालक. अरे पाया बिया नको पडू, चल तुझ्या घरी, चल जा. अहो काही कळतं का तुम्हाला? उठा. ओ बाबा उठा. नमस्कार पत्रकार. नमस्कार. येण्याचे हवंय ते द्या. आज काय खबर गावची, काय नवीन? जे मागितलंय ते द्या. ए चंप्या, एका ग्लासात दारू दे याला. नाही साहेबांनी सांगितलं ना, आता मला चपटी पाहिजे. चपटी चपटी पाहिजे? द्या त्यांना चपटी द्या. ए चंप्या, चपटी दे याला. धन्यवाद. द्या हो. त्याला खूळ बस भेटला गिरायक. भाऊ रुपयाचं काय खरं नाही. अहो सांभाळा स्वतःला. अहो बाबा सावकाश, जरा हळू. काय झालं? एवढं कोणतं आबळ कोसळून पडलंय की तुम्हाला दारू पिल्याशिवाय जमत नाही? सांगा मला. साहेब काय सांगू साहेब, या गावकऱ्यांनी, दुश्मनांनी माझी झोपडी जाळून टाकली. जे काय होत सारं उद्ध्वस्त झालं. बोला बरं, काय सांगू. तुमची झोपडी? अहो तिथं तर बापू राहत होते ना. बापू? माझा बापू होता. माझा बापू होता तो. मग झालं काय पुढे? आराम से जरा. टकल्या चल चल.
आलो आलो. आराम से वजा वजा जा. चल. मालक एक गलास अजून द्या. बस झाला ना, आता किती पिणार? काय आता शिकता सुरुवात झाली, चढली ती नाही अजून काही. ए पोऱ्या, नाचू कशी नाचू ए पोऱ्या, कंबर कुठे गेलाय? बाई ए पोऱ्या, आलो मालिक आलो. दे त्याला दे. अरे पोरा, अरे काय तुला कळतं की नाही? अरे तुला खायला मिळतं म्हणून तू काय माझा का तू? हा? चल चल, जाय तू निघून. चल, काय गरज नाहीये, माझ्याकडे खूप मुलं आहेत. चल जा तू. काम करत नाही काय नाही. ए पोरा, इकडे चल माझ्या बरोबर. मी पाहतो त्याला. एक तर दारूच्या धंद्यावर लहान पोरं ठेवतो, वरून मारतो का तो. चल. काय नाही करणार तो तुला. अरे याला कशाला आणलं तुम्ही? अरे वा. त्याला तर हाकलून दिलं होतं ना मी. हो मालक, लहान मुलगा आहे. किती मारले तुम्ही याला, पा बरं. अहो तुम्हाला काय करायचंय पण? किती घाबरले पा. अहो माझं किती नुकसान केलं माहितीये? अरे नुकसान केले तर काय झालं? किती पैसे झाले तुमचे? 20 रुपये द्या. 20 रुपये? हा. हे घ्या पैसे घ्या. अरे खिसा कुठं गेला? हा, हे घ्या हे घ्या. पाच का पोरांना मारतय, पाण्याचा पैसा. चल रे पोरा. चल चालते निघून जा. तोच पे तुझी दारू. रडायचं नाही हा. चल ये आहे ना तुझ्या सोबत. हा, डोळे खोल. हे पाय आपला छोटासा घर, इथं राहू आपण. ये आतमध्ये ये, बघ कसं आहे आपलं घर. चल बस बस बाळा बस. रडायचं नाही बेटा. बाळा नाव काय आहे तुझं? कुठं राहतो तू? बर, तुझ्या आई वडिलांचं नाव काय आहे? नाही माहित. काहीच माहित नाही. नाही माहित. अरे बाळा, मी आहे ना. अरे मी आहे ना तुझा. अरे माझ्या सोन्या, मी आहे ना. काही काळजी करायची नाही बर का. माझ्याकडे राह. तूच माझ्या मुलाप्रमाणे, मी तुझ्या वडिलाप्रमाणे. हा, रडू नको. आयला बूट बी फाटक आणि नशीबही फाटक. मारू द्या तिकडं. चला बाई साहेब, आहे का कुणी घरात? अटक मटक चवळी चटक. कुणी गुन्हा केला तर करेन मी अटक. या फौजदार साहेब आले तर बाहेर. काय पाहिजे तुम्हाला? अरे बाई साहेब काहीतरी द्या ना, फौजदार आलेत. कुठून आणायचं, कुठून द्यायचं, काय करायचं? मेले सकाळच्या वेळेला काही गडबडीतच येतात. काम ना धंदे. आव साहेब आहे का? या कुणी घरात आहे का? मावशी आवशी गावशी नावशी कुणी आहे की नाही घरात? हाय हाय घरी आहे. आहे का? या. आलो आलो. अरे धोंडूबाई गंगूबाई सोनूबाई लग्नाला चला. गोम्या सोम्या नाम्या चिम्या धोंड्या चला लग्नाला चला. अरे पोरं बांधा खुंटीला, वाटावर वंटा घ्या डोकीला, पण आमच्या बरोबर लग्नाला चला. बेकनाची मिसळ, पिशव्यांची उसळ, घाल बाई घुसळ.
अरे पंक्तीला बसा आणि लग्नाला चला, आहे की नाही बराबर? द्या ना मग साहेब काहीतरी. किती हसवलं बरं तुम्हाला. वा 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 वा, लय पैसे दिले साहेब. खुशाल राहा, आबाद राहा. नाव मोठं लक्षण खोट. सांबार दादा, बुट द्या. 2 रुपये झाले. 2 रुपये? सांबार दादा, सकाळच्या पारी पैसे कुठून येतील बरं, सांगा बरं. अरे येडा झालास का गंगाराम, तुझ्या आजची पहिली बोनी आहे माझी. अहो पण सध्या तर माझ्याकडे फुटी कवडी बी नाहीये. जा मग पहिले अरे. पैसे घेऊन ये, मगच बुट घेऊन जा. जा. चल. आले सकाळ सकाळी नाट लावायला. जाऊ दे, बूट नाही दिले, परत येऊ. सांबार आणि दिवस दोन्ही खराब आहे. ए ताताचे बूट पैसे आणलेत का? नाही. मग अरे फुकणीच्या.
या मालकताई, फौजदार आलाय. ए फौजदारा, सकाळच्या वेळेस काय काम नाही का? निघा हो इथून. सकाळी सकाळी डोक्याला ताप. मालकीनबाई, ओ पाटील, आहे का घरात कुणी? ते शहरात गेलेत. काय काम काढलं? पाटलांनी कर्ज घेतलंय बँकेतून. त्याचा एक बी हप्ता भरला नाही. बँकेनं वॉरंट काढलंय. त्यांना अरेस्ट करायचे. कर्ज घेतलं? मला तर काय बी ठाऊक नाही. अहो, तुम्हाला कसं ठाव असणार वहिनी? पाटलांनी घेतलेलं कर्ज त्यांनी शहरातल्या त्या बाईवर खर्च घातलं. आम्हाला त्यांची पूर्ण हिस्ट्री मिळाली वहिनी. आम्ही पाटलांकडून समज कर्ज वसूल करणार. तुम्ही काय बी काळजी करू नका. पाटलांनी दुसरं लग्न करायचं ठरवलं म्हणून आम्ही त्यांना त्यांचं तिसरं लग्न करून द्यायची शिक्षा देणार. ते असं करूच शकत नाही. त्यांच्यावर माझा पूर्ण विश्वास आहे. राहिलं मग उन्हाचा चढलाय पारा, इथं वाजली की 12. पैसे काढा भरा भरा, कुणास बी देणार नाही थारा. तुला आणि पैसे? जा निघ इथून. तुझं थोबाड दाखवू नकोस. जा माघारी. मला फसवायला चालला होता. चला, फौजदार आलाय. फौजदार, चला पैसे काढा. चला. अरे पण तू काय सावरलं नाही का? काय करणार रे? काय करणार आपल्यासारखे? चला, फौजदार आलाय. फौजदार, चला द्या पैसे द्या. नाही नाही चल. फौजदार आलाय. अहो द्या की 10ची नोट. हो नाही, हा घ्या 1 रुपया. ए चल रे, कोण रे तू? अहो 2 रुपये आहेत. या की जरा पैसे. किती कंजूसपणा करताय. हे घे बाबा, हे जा चल चल चल, थांब नको. ये, चल निघ इथून. चल. अरे तुमच्या, चल निघ. उस्मान भाई, चांद अच्छे से साफ करना, समझा ना तू? हो मालक. काय यार, आलास का? हे घे कटिंग. अरे आपल्या हाताने बनवली आहे. अरे पण पैसे नाहीत रे. अरे तुझ्याकडे कोणी पैसे मागितलेत? किती बडबड करता यार. हे घे. ए राजू, हो गई क्या तेरी नोटंकी चालू? हाल काम कर. ओ मालिक. भाई जाऊ दे ना भाई. ए तू चुप बैठ रहा उस्मान, तेरा काम कर रहा. साला राजू उसको रोज फूकट की चाय पिलाता है. ओ मालिक, अपने पगार से काट लो ना. अरे वो तो मैं काटने वाला हूँ. ऐसे लोग होते हैं, फूकट की चाय उन्हें हजम होती है. साला तोड़ दिया ना कपशी, तोड़ दिया ना कपशी. तेरी तो इसका पैसा कौन देगा? तेरा बाप देगा. क्या जान दे रहा? तू अपना काम कर, समझा ना? तू मुझे सिखाएगा? ये नुकसान तेरा बाप भर के देगा. त्याला त्याला आपलं पडलंय. मेरे को धंधे में खोटना ही चाहिए. है समझ में? चल, होने का नहीं. उठ, काम पे लग. रामा, हे रामा.
कधी आला? आत्ता चालू. आणि आज बी मला माहीतच होत, म्हणूनच तू मला उठवलं नाही. जाऊ दे, मला बी भूक नाही. भूक ही मिटे ना, आग ही विझे ना. भूक ही मिटे ना, आग ही विझे ना. हात रिकामा रोजचा, वणवा काही संपेना. दिस ढळतो आता, दुःख उरात गिळून. माझ्या घराचं अंगण तेव्हा येते दाटून. तेव्हा येते दाटून. भूक ही मिटेना, आग ही त्यातलं पण एक द्या. विझेना. आला का बापू? जा पहिले मागची उधारी घेऊन ये. आज काय बी मिळणार नाही तुला उधार. आजच्या दिवस द्या की, उद्याच्याला पैसे देतो की तुम्हाला. उद्याच्याला रे कुठून येणार तुझ्याकडे पैसे? फिरत असतो रिकाम टेकडा गावभर बोंबलत. दे ना. जा उधारी घेऊन ये मागची आधी. पोटाचा पीड काही सुटेना. पोटाचा पीड काही सुटेना. जीवाला मेळ काही लागेना. आतड्यांची होते घुसमट. वनवास हा कसा संपेना. जगण्याची झाली चोरी. गेलं काळेज फाटून. माझ्या घराचं अंगण तेव्हा येते दाटून. तेव्हा येते दाटून. भूक ही मिटेना, आग ही विझेना. झालं का सगळं? हो सगळं झालं. दाना वैरण सगळी आवडली. ठीक आहे. चला येतो आता. हो हो. मालकीनबाई, या या, तुमचीच वाट बघते. मालकीनबाई, अजून एखादा कप मिळाला असता तर लय बरं झालं. दिलंय ना, ते घेऊ का परत? फुकटचं मागायचं नाही, निघून जा.
काल त्याला रिकामी हाती आला ना. अरे आपल्या धंद्यात होतय असा. हा काय धंदा असले कामाचा जिथं भिकाऱ्यासारखी वागणूक मिळते. थू. नाराज व्हायला तू काय महाराज आहे काय? अरे पिढ्या ना पिढ्या आपला धंदा आहे हा. जळक भांड आणि फुटक नशीब. घे. परिस्थिती कुणावर काय वेळ आणल सांगता येत नाही. हा समजलं का? मजबुरी आणि दुसरं काय? पैका खिशात नाही आणि नशीबच खोट. फाटक्यातच पाय. देवाने बी असा जन्म दिलाय की जगण्याची पण सोय नाही. जायचं जगणं. अरे हे पण नशिबात नाही. श्या. क्या रे तुम लोग खड़े हो? एक तो धंधा नहीं है और ऊपर से काम चोरी. क्या रे उस्मान, सामान क्यों नहीं लाया? दिखता नहीं क्या खत्म हो गया वो? हाँ? ए बोलो ढंग से साफ कर. ए बदीर कहीं का तेरा काम कर. इधर मत देख. जाफर भाई राम राम. क्या रे बुड्ढे क्या काम है? भाई थोडे पैसे हवेत घरी खायला. दाणा सुद्धा नाही भाई. कितना पैसा चाहिए? 200 रुपये भाई. देईन मी परत देईन भाई. मला काय पागल समजलं? पैसे द्यायला? हाँ? चल जा. निघ. जा. ये क्या है? हाँ? तू इधर क्यों नहीं लगाया? अरे सुनने का आता है क्या नहीं तेरे को? ए उस्मान भाई, अरे लगा देना उधर. समझ में नहीं आता है क्या? लगा ऊपर. ए इधर क्या देख रहा है रे? हाँ? मजाक लग रहा है क्या तेरे को? काम कर अपना. ए चल ग्लास साफ कर ले. चल बैठ नीचे.
जगण्याचा चाले जीव एकाकी चालला 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 नाच जगण्याचा चाले जीव एकाकी चालला खेळ भूकेचा मिटण्या पीळ पोटाचा सुटेना डोळ्यात पेटली रग बघ आग ही विझेना विनवू आता कुठल्या देवा कुठल्या देवा कुठल्या देवा बघ रूपाचा दगड झाला ना 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 कुठल्या जगात राहतोस तू रे कसे तुलाही काही कळेना कसे तुलाही काही कळेना बघ सोन्याची पेटली लंका कळस तुझा दिसेना कळस तुझा दिसेना 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 बघ रूपाचा दगड झाला ना 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 तुझ्याच घरात झाली चोरी वेडी माया हरवली ना हरवली ना हरवली ना तुझ्याच घरात झाली चोरी वेडी माया हरवली ना आभाळाच्या या अंगणात थेंब बघ का पडेना तूच करता आणि तूच करविता तरी भूक ही कशी मिटेना कशी मिटेना कशी मिटेना बघ रूपाचा दगड झाला ना 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 डोळे मिटून तू आहेस का रे जे घडते पुन्हा बिघडते का रे जे घडते पुन्हा बिघडते का रे बघ रूपाचा दगड झाला ना 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 इकडे रे नाच तुझ्या बोलण्यावर कशाला नाचू माझ्यावर हात उचलतो नाच म्हणतो ना अरे बापरे का मारतो तू पाया पडतो तुझ्या बाजूला कोणी मारू बाबा नाच बोलतो ना बापू उठ उठ बाळा चल चल काय बहुरूपी असतं चुकीचं आहे घरी जात राम राम वाणी दादा काय पाहिजे थोडी हळद पाहिजे होती हो पैसे आहेत ना वाणी दादा चिमूटभर हळद पाहिजे नसती पिढा घेतली आणि अंगावर पाना किती लागलंय द्या ना थोडीशी कशाला उघड्या अंगाने दारोदार भीक मागत फिरता रे कोणी सांगितलं होतं तुम्हाला अहो दादा याला भीक नाही म्हणत आमची रोजी रोटी आहे ती हळद पाहिजे
ये दे ना. दे ना. ये दे ना, मैं तेरे वास्ते नाची रे. दे ना. मैं भी नाचा, मेरे को दो. क्या हेड़ा है रे, क्या जमाना आ गया. घे आणि पैसे आणून दे. फार उपकार झाले बघा तुमचे वाणी हा, दादा. ठीक आहे ठीक आहे. बापू ये तात्या हो तू पुढं आलोच मी. अरे पण जा तू, येतो मी. बर. अरे जा ना आता. दादा ऐक ना, कायची पाहिजे होती रे? ए बापू कशाला लागते त्यांची? काम होतं रे जरासं. हे घे. आजा आजा. बापू, ए बापू. तुमच्या बापूने कात्री आणली आहे. हा का? हा. बर. बापू, हे बापू, ती कातर आणून दे, जसं की त्याचा धंदाच बंद पडलाय. ए बापू कात्री दे. ए बापू बदल, ए बापू बदलला. बाबा बापू कुठं गेला काय माहित. माझं बापू. काय? बापूने हे रूप धारण केलं? पैशांसाठी बापूला साडी घालावी लागली? भयानक आहे सगळं. पण आता बापू कुठे गेला असेल?
काय माहित सांगा मला बापू कुठे गेला असेल? अहो काय साहेब तुम्ही या दारुड्याच्या नादी लागलाय हा? काय पण सांगतो आणि तुम्ही काय पण समजतात. अहो कसला बापूनी कसलं काय? अहो त्या बापूला सगळ्या गावामध्ये शिव्या देतात माहितीये हा? सगळं गाव शिव्या देतं. तुम्ही याच्या नादी लागू नका. बघा मला उशीर झालाय, मला दुकान बंद करायचंय साहेब. जा त्याला घेऊन जा तुम्ही. हो हे घ्या तुमच्या चपटीचे पैसे. चला चला माझ्या घरी जाऊया. इकडे रे, अरे इकडे ये. नमस्कार साहेब. काल रात्री बापूची झोपडी जाळली कोणीतरी, माहितीये का तुला? नाही साहेब मला नाही माहिती. ए बोल रे पटकन. अहो साहेब मला खरंच काय माहित नाही ना. मी माझ्या धंद्यावर होतो, मला काय माहिती असणार. हात घेऊ काय रे तुला? अहो साहेब मी देवा शपथ सांगतो मला खरंच काय माहिती नाही. बरं काय कळलं तर ताबडतोब सांगायचं, कळलं का तुला? हो साहेब. चल जा आता. बापू 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 पुढे काय झालं? बापू बापू अरे बापू हे काय पाहतोय मी? अरे हे करायचे अगोदर मेला का नाही रे? अरे लहानाचं मोठा तुला यासाठी केला का मी? हा निघतो तात्या तुझ्याशिवाय मला हाय कोण? अरे माझे डोळे का मिटले नाही? निघून जा निघून. तोंड काळ्या कर तुझं. अरे माझे डोळे का मिटले नाही हे पाहण्यापेक्षा निघून जा. चालता हो इथून. निघून माझ्या समोर येऊ नको. तोंड काळ कर तुझं. निघून जा माझ्या घरातून. जा निघून. ए हीरो क्या कर रहा है लाचाल? ए आता नहीं जा. ए लाना कितना शर्मा रहा है लाचाल? क्या रे? ए हीरो क्या कर रहा है? ये चल ना त्रास नको देऊ. लाना पैसा लाना. नहीं है. हाँ? अरे चिकना. अरे वाह वाह. जा जा आगे जा. अरे अरे जा ना तू. क्या आगे जा? लाना भवानी है देना. सांगितलं ना आगे जाओ. अरे क्या आगे जा? हाँ? ए हीरो ए लाना ए भवानी है देना. क्या इतना शर्माता है रे? हाँ? ए डार्लिंग ला रे. हाँ. ए चिकने देना. जाना. ये शी. या ना वाडा इथे. हो वाडा. मी आधी वाढतो. या इकडे दे की जरा. अशी कशी दशा झाली, अशी कशी दशा झाली, कुणी नाही हाक दिली. ज्याची त्याची दुनिया सारी, कला माझी भीक झाली.
नको वाटे जगणे मन गेले आता मरून माझ्या घराचं अंगण तेव्हा येते या दाटून तेव्हा येते या दाटून भूक ही मिटेना आग ही विझेना बाहेर ना मला ते ट्रॅक्टर ते खायला पाहिजे कधी? फवारणी पण केली पाहिजे ना त्याचं काय तो वाट लागेल सगळ्या पिकांची माहित आहे काय पाऊस पाणी पडायला पाहिजे चांगला ते तर बरोबरच आहे मग अरे तो बघ, आपल्याकडे येतो काका अरे लगेच काढली नोट दे ना किती वेळ लावतो चल झोपलेत वाटतं बघूया पाणी जा 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 पाणी दे. पाणी 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 द्या पाणी तो बघ माझ्या मतेला हाच बाप उठा बाबा 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 पाणी घ्या पाणी दादा त्याच्यासोबत कोण आहे? त्याच्यासोबत गोलू आहे. चल त्याचा पाठलाग करूया आणि भोग्या दादाला सांगूया. हो चल 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 चला चला. मी लय मारलं त्याला. वाईट नाही तो, सगळ्या गावाचा जीव होता तो. वाढवलाय मी त्याला. तुम्ही जाफरबाईच्या राजूला विचारा. कोण राजू? जाफरबाईच्या टपरीवर काम करणारा राजू. दारूच्या गुत्त्यावरून म्हातारा तुमच्या घरी आल्याचं कळलंय. त्याला अटक करायला आलो. हो पण तुम्ही त्यांना कुठल्या कारणावर अटक करताय? बापूची चौकशी करायची आहे. अहो, चला.
साहेब मला कशाला नेताय? मी काहीच नाही केलं साहेब. दादा नमस्कार. दादा नमस्कार. अरे या म्हाताऱ्याला कशाला पकडलं? हा, खरा गुन्हेगार तो बापू आहे. तोच सापडत नाहीये तुम्हाला. काय तपास केला आतापर्यंत? इथं बसून करता काय हो तुम्ही? तपास चालू आहे आमचा. काय तपास चालू आहे? मग कुठे आहे बापू? तपास चालू आहे. काय तो फैसला लवकर झाला पाहिजे. त्याला सापडा, नाही तर तुमची ना पाकिट बंद होतील. लक्षात ठेवा. चल रे. उस्मान भाई, इतना नहीं मारना चाहिए था ना गोलू को. हाँ रे, वो भी एक कब्बशी के लिए. और नहीं तो क्या, ये भाई भी ना. चल गिराय का काय? साहेब पाणी घ्या ना. बसा. बस मला तुझ्याशी बोलायचंय. माझ्याशी? हो बस. गंगारामने मला सगळं सांगितलंय. त्यात बापूचा काही दोष नाही. आपण बापूला निर्दोष साबित करू. तुला काय माहिती आहे बापूबद्दल? साहेब तुम्ही खरंच बापूला निर्दोष साबित कराल ना? अरे हो राजू, मी तुमच्या मदतीसाठीच आलो आहे. सांग मला काय झालं. त्या दिवशी जाफरबाई तालुक्याला गेला होता. बर. गोलूला भरपूर ताप भरल्यामुळे मी टपरी बंद केली आणि त्याला दवाखान्यात घेऊन गेलो होतो. त्यानंतर मग गोलू 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 उठ. अरे बाळा औषध घे. टपरी क्यों बंद है? खोला क्यों नहीं अभी तक? ए राजू, टपरी क्यों नहीं खोला ना? ए चल. साला कहीं का मेरा नुकसान कर दिया ना तूने. हरामखोर कहीं का, हरामखोर कहीं का. हाँ? साले कहीं का. ए उस्मान चल हट इधर. सुनो, हरामखोर कहीं का. हाँ? समझता नहीं का? मेरा नुकसान कर दिया सालों ने. रुक पहले. तेरी तो मेरा नुकसान कर दिया सालों ने. ए तू हट रे उस्मान उधर. ए चल बाजू भाई भाई. गोलूच्या घरचा पत्ता. गोलूला त्याच्या घरी सोडायचं होतं. जाम मारायचा हो जाफरबाई त्याला. साहेब गोलूला ना कुठल्या तरी अड्ड्यावरून घेऊन आला होता जाफरबाई. मला वाटतं त्या अड्ड्यावर गोलूसारखी भरपूर मुलं असतील आणि त्यांना राबराब राबवतात हो. वाटेल ती कामं करायला लावतात.
काय हे खरं आहे? हो साहेब, हे खरं आहे. साहेब, मला पण शिकायचं होतं, पण मजबुरीने हातात पाटी पेन्सिलच्या ऐवजी कबशी घ्यायला लावली. साहेब, आपल्याच गावातली नाही, आजूबाजूच्या अनेक गावातली मुलं ना बहुतेक तिकडेच असतील आणि त्यांना शहरात पाठवून वाटेल ती कामं करायला लावतात. पण साहेब, यामागे ना नक्की दुसरं कोणीतरी आहे. पण कोण आहे तो जो या लहान मुलांवर एवढा अन्याय करतोय? आणि आता बापू कुठे आहे? बापू चल उतार. नीचे चल. तू भी चल रहे. चल. इनको अच्छा काम सिखाने का आए क्या समझ में? उस्मान, तू मेरे साथ चल. चल जल्दी चल, अभी और भी बच्चे पहुंचाने हैं. गोलूच्या घरचा पत्ता? हो साहेब, देतो. मी कळवतो नंतर तुला. चल. एक, दो, तीन. ये गुलाब चाचा. या गावात फक्त एकाचाच राज, भोगीराज. अरे गुलाब चाचा, आपल्यासाठी सगळी सोन्याची अंडी आहेत. कुणाला आपला आईबापच माहित नाही, तर कुणाला आपल्या आईबापाने जिंकलं इथं. पण आपल्यासाठी सारे एकच. बरं असो, मला ना त्या चमेलीनगर गावासाठी 5-6 पोरं पाहिजेत, तेवढा इंतजाम कर. अरे पर चमेली नगर के उधर तो रेड लाइट का धोका आहे ना पोरांना. अरे धोका तर आपल्याकडे ठेवण्यात बी आहे ना झाकणे. हो, जर उद्या समजा इथं पोलिस आली तर बुच्च बसन ना. कळताय काय? पैसे द्या चला. मग पोरं पाहिजे ना, द्या. द्या, 6 पोरं द्या. चला रे, उठा. हप चले. हट चल. हट चाल. चल लवकर पटकन. चला चला चल रे. चल 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 बस चल चल. टाका गाडीत पटकन. बसा रे. बसा रे गाडीत. चला चले. चल इकडे पुढे. चले चल चल चल. किधर जा रहा रे? अबे चुप बे, अम्मा को रोकता है अपनी. टकला कहीं का. देख देख. सुड़ गया, आने दे. हट साला, रुकाता है. किस लिए आया है? अरे बच्चे चाहिए रे. अच्छा बच्चे चाहिए. माल आया है? माल? काय के लिए माल मांगता है? बच्चे क्या फुकट में आएंगे? माल चाहिए. कितना माल मांगता है? कितना है? कितना माल मांगता है? माल गिन. माल इतना ही? अरे हलकट कहीं का. कितना लेगा रे? और मांगता है. शराबी कहीं का. ये ले. हलकट कहीं का. ले जा. चलो बच्चे लोग चलो. ए जा रे. चलो चल बेटा चल. आजा चल. मार. नकली नोट फंसा दिया साले ने. पळा 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 पळा. चल चल चल. बस बस बस.
चला उतरा. या या पोरांनी. कशाला रडता रे? तुझं नाव काय बाळा? रडू नका. आणि तुझं नाव काय रे? रडतोस कशाला? मी तुला तुझ्या घरी सोडायला आलोय ना. रडू नका, रडू नका. हा, रडू नका. हा राजू, मी वेशीच्या बाहेर आलोय आणि मुलांना पण घेऊन आलोय. आणि तू येताना माझी एक जोडी कपडे घेऊन ये. हा बर. रडणं बास करा आता. अरे नका रडू पोरांनो, मी तुम्हाला सोडवायला आलोय. तुझं नाव काय बाळा? हा रडू नको. तुझं नाव? गणेश. आणि तू? रडायचं नाही. हा, मी तुम्हाला सगळ्यांना आपल्या घरी सोडणार आहे, कळलं? हा, रडायचं नाही. बापू कपडे. हा, हे कोण? अरे हे पत्रकार साहेब आहेत. नमस्कार. नमस्कार. आपल्याला मदतच करायला आलेत. मी तुम्हाला मदत करायला चालू आहे. आणि पण ही मुलं? तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील, पण तुम्ही मला मदत कराल का? हो, मी मदत करायला चालू आहे. मी पत्रकार आहे. जेवढं होईल तेवढं मी करेल. सांग ना राजू यांना. अरे बापू ते आपल्याला मदतच करायला आलेत. बरं, मी कपडे बदलून येतो. हो. अरे हा सगळा काय प्रकार आहे? तुम्हाला सगळ्या प्रश्नांची उत्तरं मिळतील. तुम्ही वेशीच्या बाहेरून तुम्ही काय करताय मला काहीच कळत नाहीये. बाळा तुझं नाव काय बाळा? रडू नको, रडू नको. या मुलांना आपल्याला घरी सोडायचं. मग चला. चला पोरांनो, चला चला. चल रे बाळा. बसा पटापट. चला बसा. चला बसा पत्रकार साहेब, बसा. पंकजची आई, ओ पंकजची आई. हा तुमचा पंकज. अरे माझ्या सोन्या. मुलाला असं वाऱ्यावर सोडू नका. अनाथ मुलात आणि तुमच्या मुलात काय फरक राहिला? अरे कुठं होतस तू? किती शोधलं तुला. दादा तुम्ही देवासारखं धावून आलात. मी माझ्या पोराला गावात लय शोधला पण कुठं बी गावला नाही. तुम्ही होतात म्हणून माझं पोरग मला भेटलं. सांभाळ. साहेब बसा ना, पाणी घेऊन येतो. काही म्हणावं, तुम्ही या पोरांसाठी खूप काही केलंय. आणि राजूने पण तुम्हाला मदत केली. हा कोण? साहेब हाच गोलू. जाफरबाईंनी जाम मारला याला. गोलू? साहेब गावात ना खूप वादळ सुरू आहे. गावात खूप वादळ पेटलंय आणि पोलीस पण बापू आणि गोलूच्या मागावर आहेत. बापूवर खूप खोटे खोटे आरोप झाले. तो आपल्याला याबद्दल काहीतरी शोध लावाच लागणार. मला असं वाटतं गुलाब चाचाला सगळं माहिती असेल. नक्कीच. आपण गुलाब चाचाच्या अड्ड्यावर जाऊयात का? मी चावडीवर जातो आणि लोकांना जमा करतो. चला चला. चल रे गोलू. ए, किधर जा रहा है?
चाच्यानेच बोलवलंय या मुलाचा सौदा करायचा आहे. चाचा ने बुलाया? हो. ठीक है, चलो जाओ. चल रे. कौन है तुम लोग? या पोराला इथं आणलं होतं, ओळखता का तुम्ही याला? अरे ऐसे कई आते और कई चले जाते हैं, किस किस को याद रखेगा मैं? या पोराला ओळखता का तुम्ही? तुम्हाला काय ते खरं सांगावं लागेल. चला छोड़ छोड़, एक मिनट बोलो. हॅलो राजू, तू सगळ्या गावकऱ्यांना घेऊन चावडीवर ये. हो हो लगेच लगेच. तुमको नाही छोडेंगे. चल चल. माझी काही चुकी नाही हो, माझी काही चुकी नाही. इसमें हम लोगों का कोई दोष नहीं है, दोष उस भोगे दादा का है. त्या भोग्याला पण पकडू आता. चला चल चल बोलू. चल चल अरे ये चल चल चल. तुम्ही सर्वांनी बापूला गुन्हेगार ठरवलं, पण बापू खरा गुन्हेगार नाहीये. खरा गुन्हेगार कोण आहे ना हे तुम्हाला हा गुलाब चाचा सांगेल. चले सांग. बोलतो बोलतो. यात माझा काही संबंध नाही. या सगळ्याच्या पाठीमागे भोग्या दादाचा हात आहे. या सगळ्याच्या पाठीमागे भोग्या दादाच सूत्रधार आहे. आणि भोग्या दादानी अनेक छोटी मुलं विकली आणि या पोरांना रस्त्यावर आहे. आणि हा भोग्या दादानी एकाच्या आईला डांबून ठेवलंय आणि त्याने त्या बापूची झोपडी पण जाळली. म्हणूनच बापूला ऐका, म्हणूनच बापूला साडी घालावी लागली, कारण त्यामागे त्या लहान मुलांना सोडवणं हा एकमेव उद्देश होता. खरा सूत्रधार हा भोग्या दादा आहे. माझ्याकडे सगळे पुरावे आहेत. बरोबर आहे, भोगे दादा. आता मी पोलीस स्टेशन मध्ये देतो. आता आपण सोडायचं नाही त्यांना. चल ना चल चल. हो पत्रकार साहेब, काय झालं? नमस्कार इन्स्पेक्टर साहेब. नमस्कार, बसा. कोण आहे हा? हा गुलाब चाचा भंगारवाला. त्याचा भंगारचा अड्डा आहे. कॉन्स्टेबल घ्या त्याला इकडे. ये चले चल. चला तिकडे. काय केलं याने? सगळं सांगतो साहेब. गेल्या काही महिन्यापासून गावातले अनेक लहान मुले गायब होत आहेत. हो माहिती आहे. पण ह्याच्या मागचा सूत्रधार कोणतरी वेगळाच आहे. कोण? तो बापूच ना? अहो बापूच्या नावाखाली जो काळे धंदे चालवतोय ना, तो या गावचा नेता भोगीराज भोग्यादादा पवार. काय बोलता साहेब तुम्ही? तो चांगला माणूस आहे आणि गरिबांना मदत करतो. तो पुरावा असल्याशिवाय मी काहीच बोलत नाही साहेब. माझ्याकडे पुरावा आहे. या फाईल मध्ये सगळे पुरावे आहेत. ए गुलाब बोल ना आता. हो साहेब, पत्रकार साहेब जे बोलतायत ते खरं आहे साहेब. मला माफ करावं साहेब. या सगळ्याच्या पाठीमागे त्या भोग्या दादाचा हात आहे साहेब. मला माफ करावं साहेब. खरं सांगतोय ना तू? हो सर. नक्की? हो सर. साहेब हे गुलाब चाचाचे स्टेटमेंट आलेले आहे. आता तुम्ही आत्ताच्या आत्ता ऍक्शन घ्या आणि भोग्या दादाला आजच अटक करा. वाघमारे, आमदारांच्या पियाला फोन लावा. हा इन्स्पेक्टर. हा नमस्कार साहेब. कदम साहेबांना बोलायचं आहे तुमच्याशी. हॅलो, नमस्कार. नमस्कार. भोग्यादादाची पूर्ण फाईल माझ्याकडे पत्रकार साहेबांनी आणून दिलेली आहे आणि त्याच्यात पूर्ण पुरावे आहेत. मला त्याला अटक करावीच लागेल. हा हो हो, तुम्ही साहेबांशी बोलून घ्या. हो 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 हो. आणि साहेबांना नमस्कार सांगा. हो हो सांगतो मी, सांगतो सांगतो. उद्याच्या पेपरात त्या भोग्याच्या काळ्या कारनाम्याची बातमी छापून येईलच. तोपर्यंत त्याला अटक झालीच पाहिजे. चला येतो मी. हो या तुम्ही. हा इन्स्पेक्टर, तो भोग्या असो नाही तर आणखी कोणी असो, 8 टाका त्याला, सोडू नका. आम्ही सांगतो ना बघा. हां ठेवा आता. पण साहेब तो भोग्या तर आपलाच कार्यकर्ता आहे ना. मग
म्हणून काय झालं हे बघा, पब्लिकला कळायला पाहिजे की आम्ही आमचा कार्यकर्ता असला तरी गुन्हेगाराला आम्ही पाठीशी घालत नाही. मग तो आमचा बाप असला तरी फरक पडत नाही. काय हो, शेवटी इलेक्शन तोंडावर आले, मतं महत्वाचे आहेत आपल्याला. मग ते आणले की नाही? जा घेऊन येतं. काय मान हलवते यायला आणखी धावून ते जाऊ उघडे. हो ए कोण आहेस तू? अरे बापू तू? ए चंपट, मला पाहिजे ते देशील का? म्हणजे वाघाचे पंजे. मला भोग्या हवाय, भोग्या. सारं गाव पेटून उठलंय. तुझा जर जीव प्यारा असेल ना तर गप गुमान मला भोग्याचा पत्ता सांग. सांगतो. दादांनी मग त्यांच्या कारखान्यावरती गेलेत. गोळूच्या आईला त्या लोकांनी तिथेच थांबून ठेवले. आता ही शांताबाई काय करते ते बघ. सलाम दादा. काय करतो रे? फोन केला का नाही? हा येईल आता 5 मिनिटात रस्त्यातच आहे. बर गाडी आली. तो माल आहे ना चमेल नगर राजगुरुनगर इकडे पाठवायचं आहे. लक्षात ठेव. सगळं पाठवून दे आजच्यात. कळलं का? जा गाडी आली. सगळं पाठवून दे. ऐक, चमेल नगर राजगुरुनगर बाकी सगळ्या ठिकाणी माल पोस्ट कर. जा चालेल. निघ लवकर. ए थांब रे, थांब थांब. उतर त्या बाजूनी. काय रे, किती उशीर लावला रे माल आणायला? ट्रॅफिक जाम जास्त होतं. ट्रॅफिक जाम दरवेळी तुमचं असंच असतं. ट्रॅफिक जाम, टायर पंक्चर, काय नाही तुमचं नेहमी असंच असतं. चाल माल काढ आता. चल चल बॉक्स निकाल. कशी फाटली त्याची. आणि हिचं काय? गाववाल्यांना कळलं तर काय करायचं? पाटली कचकन फुटली. भोग्या दादा समोर सगळ्यांची धडकली. दादा बाटली फुटली, दुसरी घेऊन ये. बाबळगाव ग्रामपंचायतीच्या वतीनं आज मी सगळ्यांचं हार्दिक स्वागत करतो. आज आपण इथे रायरेन बापू यांचा सत्कार आयोजित केला आहे. एक बहुरूपी पोटाची खळगी भरण्यासाठी आयुष्यभर अपार कष्ट करतो. त्यांनी केलेली मेहनत वाखाणण्याजोगी आहे. बापूंनी जे स्वतः भोगलं, जो लढा दिला, तो या लहान मुलांसाठी दिला. ही लहान मुलं, जसं आपण म्हणतो लहान मुलं ही देवघरची फुलं,
मला वाटतं बहुरूपी बापूने केलेलं काम हे वाखाणण्याजोगं आहे. खरं तर आज इथे आमदार अनंतराव जगदरे उपस्थित आहेत. त्यांना माहिती आहे त्यांनी आजपर्यंत अनेक प्रश्न अधिवेशनामध्ये आमदाराच्या रूपाने मांडले आणि आज बापूने ज्या लहान मुलांना नवजीवनदान उपलब्ध करून दिलंय त्यामुळे आज आपण बापूचा सत्कार करतोय. बापूने हा लढा स्वीकारला त्याबद्दल मी बापूंचेही मी जाहीर आभार मानतो. तर मी बहुरूपी बापू यांना विनंती करतो आणि माननीय आमदारांना विनंती करतो की त्यांनी बहुरूपी बापू यांचा सत्कार करावा. अरे आणखी लवकर इकडे फुलं. धन्यवाद बापूसाहेब, धन्यवाद आमदार साहेब. मी माननीय आमदार अनंतराव जगदरे यांना विनंती करतो की त्यांनी आपलं मनोगत व्यक्त करावं. मंचकावरील मान्यवर, माझ्या बंधू आणि भगिनींनो, 14 वर्षाखालील मुलाला कामगार म्हणून वापरून घेणं हा कायद्यानं गुन्हा आहे आणि या गुन्ह्यासाठी तो गुन्हा करणाऱ्याला जास्तीत जास्त कडक शिक्षा व्हावी असा कायदा असून सुद्धा आपल्या शहरांमध्ये आणि ग्रामीण भागात बालकांचा कामगार म्हणून वापर केला जातो हे आजही आपण पाहतो. त्यामुळं जनता यावर अशी टीका करते की हा कायदा फक्त कागदावरच राहिलेला आहे, पण तसं नाही आहे. त्याला आपण त्याच्या शिक्षणापासून, खेळण्यापासून, बालसुलभ करमणुकीपासून वंचित ठेवलेलं. असं करण्यानं उद्या आपल्या देशाची भावी पिढी आणखी कमजोर होण्याची शक्यता आहे, कारण या कामामध्ये जीव जाण्याची खूप शक्यता आहे. बांधकामाच्या ठिकाणी डोक्यावर दगडविटा घेऊन जाणारी लहान मुलं आपण बघतो. स्टेशनवर, बसस्टँडवर मुलं बूट पॉलिश करताना आपण बघतो. हा एक प्रकारे त्यांच्यावर अन्याय आहे आणि हा अन्याय रोखण्यासाठी सरकारनं 1986 साली जो कायदा केला. आता जनतेच्या मते हा कायदा अजून नुसता कागदावरच राहिलेला आहे, पण तसं नाही आहे. तसं नाही आहे याचं उत्तम उदाहरण आपल्या गावामध्ये, आपल्या बाबळी गावामध्ये आपले धडाडीचे कार्यकर्ते बहुरूपी बापू यांनी अशा मुलांना वाचवून त्यांच्यासाठी एक नवीन प्रेरणा निर्माण केली. या सगळ्या छळापासून वाचवलं. एवढंच नाही तर त्यांच्या मनात कुठंतरी राबणाऱ्या या लहान मुलांच्या हातांना त्यांनी शिक्षणाची एक आस निर्माण केली. असं सांगताना मला खूप खूप आनंद झालेला आहे आणि मी अशी आशा करतो की असे बापू गावोगावी जन्माला येवो आणि हा कायदा सुव्यवस्थित चालू राहो. जय हिंद, जय महाराष्ट्र. मग तू पण मोठा होऊन बापू सारखं नाव कमवायचं. खूप छान छान कामं करायची. हा बापू, बापू, बापू. तात्या, बापू, माझं चुकलं. लय चुकीचं समजलं मी तुला, पण तू ना देव माणूस आहे, देव माणूस. मला माफ कर तात्या. आता तुम्ही माफ कर बेटा, माफ कर. येतात. गोलू, गोलू, अरे पोरा. गोलू, तू का आलास? बापू, बापू, हे पोरग तुमच्या बिगर राहू शकत नाही बापू. अहो अहो मी त्याला जन्म दिलाय, पण बापू अहो जगायचं कसं हे तुम्ही त्याला शिकवलंय. म्हणून म्हणते बापू, तुम्ही घेऊन जा त्याला. मी तुम्हाला कुठे सोडून जाणार नाही. अरे ही तर माझ्या पेपरची कव्हर स्टोरी आहे. फोटो घ्यायला पाहिजे. मग घ्या ना लवकर.
चल उद्याच्या पेपरात टाकतो. हो हो चला. बहुरूपी बापूची ये गोष्ट जगापर्यंत पोहोचवतो बघ. हे तात्या बरं. बघ, उद्या सगळ्या जगाला कळेल बस. रायरन बापू हो. काय आहे ते. चल बस. गोलू गोलू रामा रामा रामा. नमस्कार साहब. नमस्कार. ये बोल इकडे. ये बेटा. बस. तात्या फार गोड आहे पोरग. तुला काय पाहिजे? ए जाफर चल चाय और भजी आला. देतो देतो साहेब. ए चाय भजी दे. बघ बघ. ये लो साहब. हे घे. साहब ये लो. हे घे. तू पण घे. चांगलं आहे ना? घे. आता तुमच्याकडे कोणी लहान मुलं काम करत नाही ना? नाही साहेब. आता माझे डोळे उघडले साहेब. आता मी लहान मुलांना कामावर नाही ठेवत साहेब. ते पहा. अरे वा. सुधारला. अहो भजी घ्या ना. घे तू घे. बोलू घे ना राज. बापू काय झालं बापू? काय झालं बोला. जे मी भोगलंय ना ते खूप कठीण होतं. गोलूत मी स्वतःला पाहिलं आणि म्हणूनच मी गोलूला सोडवलं. पण समाजात अशी अनेक मुलं आहेत जी कोणाच्या हाताखाली तरी राबतायत. मजबुरी म्हणून कामधंदा करतायत. खरं तर या वयात त्यांच्या हातात पाटी आणि पेन्सिल असायला हवी. पण यातून त्यांना कोण सोडवणार?